तर FYBAचं हे आपलं आज तिसरं लेक्चर आहे आणि हे लेक्चरसुद्धा आपलं इंट्रोडक्टरी असणार आहे. मागच्या 2 लेक्चरपासून आपण भारतीय राज्यघटनेचा जो आपला सिलेबस आहे, जो युनिव्हर्सिटीनं आपल्याला या सेमिस्टरला दिलेला आहे, त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेत आहे किंवा त्याच्यावर एक ओझरती नजर टाकत आहे. आणि या अंतर्गत आपण मागच्या लेक्चरला भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावर एक नजर टाकली होती आणि त्यामध्ये काही वैशिष्ट्ये आपण बघितली. त्याच्यामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना, जनतेचे सार्वभौमत्व, दुहेरी सभागृह पद्धती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे आणि घटनेचं सर्वश्रेष्ठत्व इथंपर्यंत आपण आलो होतो. आता याच्यानंतर थोडं अजून काही वैशिष्ट्य आहेत, ती पण आपण थोडक्यात समजून घेणार आहे. घटनादुरुस्तीची पद्धती. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीची पद्धतीसुद्धा सांगितलेली आहे. कारण आपली जी राज्यघटना आहे ती एका ठराविक कालावधीमध्ये लिहिलेली आहे. एका घटना समितीकडून ती आपण तयार करून घेतलेली आहे आणि पुढच्या पिढीला ही राज्यघटना जी आहे ती पसंत पडेल किंवा नाही, किंवा त्यांच्या या राज्यघटनेकडून असणाऱ्या अपेक्षा ज्या आहेत त्या वेगळ्या असू शकतात. म्हणून पुढच्या पिढ्यांना या राज्यघटनेमध्ये काही दुरुस्ती करायची असेल, बदल करायचा असेल तर तशी सोय आपल्या घटनाकारांनी करून दिलेली आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये 368 कलम त्यांनी समाविष्ट करून घटनादुरुस्तीची पद्धती विशद केलेली आहे आणि यामध्ये 3 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्या राज्यघटनेचा जर या 3 पद्धती ज्या आहेत त्या अशा आहेत. संसदेच्या साध्या बहुमतानं केली जाणारी दुरुस्ती. यामध्ये आपल्या राज्यघटनेचा कमी महत्त्वाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर संसदेचं साधं बहुमत आवश्यक असतं. उदाहरणार्थ एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, शहराचं नाव बदलायचं असेल किंवा बाहेरील एखादा भूभाग आपल्या देशामध्ये सामील करून घ्यायचा असेल तर ही घटनादुरुस्ती संसदेच्या साध्या बहुमतानं केली जाऊ शकते. त्यानंतर दुसरी पद्धती आहे संसदेच्या विशेष बहुमतानं केली जाणारी दुरुस्ती. यामध्ये आपल्या राज्यघटनेचा जो महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर ही दुसरी पद्धत वापरावी लागते. त्याच्यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, राज्यपाल किंवा घटनादुरुस्तीची पद्धती असेल, संघराज्य व्यवस्था, संसदीय शासन पद्धती, हा जो भाग आहे तो आपल्या राज्यघटनेतला अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ही दुसरी पद्धती जी आहे ती वापरावी लागते. यामध्ये संसदेचं विशेष बहुमत आवश्यक असतं. आणि तिसरी जी पद्धती आहे ती संसदेच्या विशेष बहुमतानं आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यानं केली जाणारी दुरुस्ती. ही पद्धती केव्हा वापरली जाते तर ज्या वेळेला आपल्या घटक राज्यांशी संबंधित एखादा भाग बदलायचा असेल किंवा त्यांच्याशी संबंधित एखादी तरतुदीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ही तिसरी पद्धती वापरावी लागते. यामध्ये संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती आवश्यक असते. उदाहरणार्थ राज्यपाल हे घटक राज्यांशी संबंधित असतात. जर त्यांच्याशी संबंधित एखादी दुरुस्ती करायची असेल तर ही तिसरी पद्धती वापरावी लागते. उदाहरण 2, राज्यसूची हा भाग तुम्हाला माहीत असेल. आपल्या राज्यघटनेमध्ये अधिकारांचं विभाजन केलेलं आहे आणि त्यामध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत: केंद्रसूची, राज्यसूची आणि सामायिक सूची. त्यामधली राज्यसूची जी आहे त्याच्यामध्ये 61 विषय आहेत. पूर्वी 66 होते. तर त्या 61 विषयांमध्ये काही बदल करायचा असेल तर ही घटनादुरुस्तीची तिसरी पद्धती वापरणं आवश्यक आहे. कारण राज्यसूची ही राज्यांशी संबंधित असते. अशा रीतीनं ही घटनादुरुस्तीची पद्धती आहे. आतापर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये जवळजवळ 122च्या वर घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. आता आपल्या राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य बाकी आहे, ते म्हणजे मागासवर्गीयांना आरक्षण.
आपल्या राज्यघटनेमध्ये मागासवर्गीयांना नोकरी आणि कायदेमंडळामध्ये आरक्षण दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये हजारो वर्षांपासून मागासवर्गीयांचं शोषण होत आलेलं आहे. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करण्यात आलं आहे आणि त्याची भरपाई म्हणून त्यांना हे आरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था होती आणि यामध्ये 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या चारही वर्णांची कामं ठरलेली असायची आणि एखाद्या व्यक्तीचा एखाद्या वर्णामध्ये जन्म झाल्यानंतर त्याला आपला वर्ण बदलता येत नसे, तर त्या वर्णामध्ये त्याला जे काही काम असेल तेच त्याला करावं लागत असे. सिस्टीम अशी होती की ब्राह्मणांनी फक्त शिक्षण घ्यायचं आणि ज्ञानार्जन करायचं. दुसरा जो वर्ण होता क्षत्रिय, यांनी लढाया करायच्या आणि आपल्या राज्याचं संरक्षण करायचं. तिसरा जो वर्ण होता वैश्य, या लोकांनी राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करायचं. थोडक्यामध्ये याला व्यापारी असं म्हणता येईल. आणि चौथा जो वर्ण होता तो क्षुद्र लोकांचा होता. यामध्ये क्षुद्रवर्णीयांनी वरच्या तिन्ही वर्गांची हलक्या दर्जाची कामं करायची. उदाहरणार्थ मैला वाहतूक करणे किंवा साफसफाईची कामं करणे. अशा रीतीनं ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जी होती ती आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून होती. आणि यामध्ये चौथ्या वर्णावर जो आहे तो फार मोठा अन्याय झाला. त्यांना हलक्या दर्जाची कामं करावी लागत असे. ते कितीही गुणवान किंवा गुणवंत असले तरी पण त्यांना हलक्या दर्जाचीच कामं करावी लागत होती. त्यामुळं हा जो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यामुळे ते हजारो वर्षापासून वंचित राहिले. त्यांना कोणतीही संधी मिळाली नाही आणि दारिद्र्याच्या खाईत ते लोटले गेले. म्हणून त्यांच्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची नुकसान भरपाई या स्वरूपामध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण सुरुवातीला 10 वर्षांसाठी होतं आणि 10 वर्षांमध्ये यांची प्रगती इतर समाजाबरोबर झाल्यानंतर हे आरक्षण बंद होणार होतं. परंतु तसं न झाल्यामुळं प्रत्येक वेळेला हे आरक्षण जे आहे ते 10-10 वर्षांनं वाढवत आता 2030पर्यंत हे आरक्षण असणार आहे. अशा रीतीनं मागासवर्गीयांना आरक्षण हे आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याला जो भाग दिलेला आहे तो म्हणजे सरनामा. हा एक अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. सरनाम्यालाच उद्देशपत्रिका असं सुद्धा म्हटलं जातं. सरनामा म्हणजे काय, तर आपल्या राज्यघटनेनं नेमकं काय साध्य करायचं किंवा कोणती उद्दिष्ट साध्य करणार आहे हे सांगणारी जी 12 ते 13 ओळी आहेत त्यांना भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणतात. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मासुद्धा आहे. याला राज्यघटनेचा सारांश असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ही 12-13 ओळींची जी उद्देशपत्रिका आहे किंवा सरनामा आहे ती वाचल्यानंतर आपल्याला राज्यघटनेचं नेमकं स्वरूप लक्षात येतं. राज्यघटनेचा सारांश लक्षात येतो, कारण त्यामध्ये अशा पद्धतीची शब्दरचना केलेली आहे की त्यानुसार आपल्याला भारतीय राज्यघटनेचं संपूर्ण तत्त्वज्ञान समजतं. त्याची सुरुवात आम्ही भारतीय जनता यानं केलेली आहे. आम्ही भारतीय जनता म्हणजे आम्ही भारताचे सर्व नागरिक ही राज्यघटना तयार करून आमच्यावर ती बंधनकारक करत आहोत. म्हणजे आम्ही भारतीयांनी ही राज्यघटना तयार केलेली आहे. पुढे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनविण्याचे ठरवून. आता यावरून काय लक्षात येतं की आपल्या देशामध्ये जी शासन पद्धती आहे ती कोणती आहे, त्याचं स्वरूप काय असेल हे त्याच्यातून आपल्याला कळतं. त्यानंतरच्या ज्या 3 ओळी आहेत त्यामध्ये आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची हमी. यावरून आपल्याला आपल्या सामाजिक रचनेबद्दल समजतं. तर थोडक्यामध्ये अशा रीतीनं हा जो सरनामा आहे
तो 12-13 ओळींचाच आहे, परंतु तो वाचल्यानंतर आपल्याला संपूर्ण भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान समजतं. अशा पद्धतीनं शब्दरचना त्याच्यामध्ये केलेली आहे. हा जो सरनामा आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज करून घेऊ नका, कारण भारतीय राज्यघटना बनवण्याचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा प्रत्येक कार्याचं विभाजन झालेलं होतं आणि जबाबदारीचं वाटप झालेलं होतं. आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये आपल्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे तो बनविण्याची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवलेली होती आणि त्यांनी जगातील एक सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचा सरनामा आपल्या राज्यघटनेला बनवून दिलेला आहे. आता आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्था बघायची आहे. त्याच्या पुढे भारतीय संघराज्य व्यवस्था कशी आहे. अर्थातच तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशाची जी संघराज्य व्यवस्था आहे ती आपण कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे. कारण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संघराज्य पद्धती आहेत. आपल्याला कॅनडा या देशाची संघराज्य पद्धती योग्य वाटली किंवा भारताला ही योग्य ठरेल असं घटनाकारांचं मत झाल्यामुळं त्यांनी कॅनडा या देशाकडून आपल्या संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला. म्हणजे त्यांची संघराज्य व्यवस्था संपूर्ण जशीच्या तशी उचलून घेतलेली नाही, तर त्यांच्या संघराज्य व्यवस्थेमधील काही महत्त्वाचा भाग आपण भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. तर आपल्या संघराज्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहू. संघराज्याची जी मूळ संकल्पना आहे किंवा ज्याला आदर्श संघराज्य व्यवस्था आपण म्हणतो ती जगातील काही मोजक्याच देशांमध्ये आहे. उदाहरणार्थ अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये. आता या आदर्श संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये असतात, ते अगोदर नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये समान अधिकार असतात. आदर्श संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्य दोघांनाही समान अधिकार दिलेले असतात. त्यामध्ये कोणीही वरचढ नसतो. केंद्र सरकारला जादा अधिकार, राज्यांना कमी अधिकार, अशा प्रकारची भेदभावपूर्ण व्यवस्था तिथं नसते. ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या. त्यानंतर फुटून निघण्याचा अधिकार असतो. एकदा संघराज्यामध्ये सामील झाल्यानंतर एखाद्या घटक राज्याला असं वाटलं की आपल्याला या संघराज्यामध्ये राहायचं नाही, तर त्यांना त्या संघराज्यातून फुटून निघण्याचा सुद्धा अधिकार असतो. तशा पद्धतीचा त्यांनी जर ठराव केला तर ते संघराज्यातून फुटून निघून वेगळं राज्य निर्माण करू शकते. उदाहरणार्थ रशियामध्ये 15 घटक राज्य त्या रशियन संघराज्यातून फुटून 15 देश तयार झाल्याचं तुम्हाला माहिती असेल. ही घटना 1991च्या दरम्यानची आहे. त्यामुळे रशियाचे 15 तुकडे झाले. तर आदर्श संघराज्य पद्धतीमध्ये एखाद्या त्या संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार असतो. त्यानंतर दुहेरी राज्यघटना तिथं असते. आदर्श संघराज्य पद्धतीमध्ये 2 राज्यघटना असतात. एक केंद्र सरकारची राज्यघटना आणि राज्य सरकारची वेगळी राज्यघटना. अशा पद्धतीची व्यवस्था तिथं असते. त्याला आपण दुहेरी राज्यघटना म्हणतात. केंद्र सरकारच्या राज्यघटनेमध्ये केंद्राचे अधिकार नमूद केलेले असतात. राज्य सरकारच्या राज्यघटनेमध्ये राज्यांचे अधिकार असतात. तसेच आदर्श संघराज्यामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलेलं असतं. प्रत्येक नागरिकाला त्या देशातनं 2 नागरिकत्व बहाल केलेली असतात. एक संपूर्ण संघराज्याचं नागरिकत्व आणि तो ज्या संबंधित राज्यामध्ये राहतो त्या राज्याचं नागरिकत्व. अशी दुहेरी नागरिकत्वाची पद्धती तिथं असते. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये प्रत्येक नागरिकाला 2 प्रकारची नागरिकत्व मिळतात. एक संपूर्ण अमेरिकन संघराज्याचं नागरिकत्व आणि तो ज्या राज्यामध्ये राहत असेल तिथल्या राज्याचं नागरिकत्व. अशी 2 नागरिकत्व त्याच्याकडं असतात. तसेच आदर्श संघराज्यामध्ये दुहेरी न्यायव्यवस्थासुद्धा असते. संघराज्याची न्यायव्यवस्था वेगळी असते आणि घटक राज्याची न्यायव्यवस्था वेगळी असते. अशा पद्धतीनं दुहेरी न्यायव्यवस्था तिथं असते. तसेच दुहेरी प्रशासकीय व्यवस्थासुद्धा असते.
दोघांच्या प्रशासकीय व्यवस्था वेगवेगळ्या असतात. तर ही आदर्श संघराज्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ही तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं की भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये आपण याच्यानंतर बघणार आहे, ती याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण भारतानं आदर्श संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला नाही. काही विचारवंतांनी असंही म्हटलेलं आहे की भारतानं संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, परंतु संघराज्याचं एकही वैशिष्ट्य आपल्या देशामध्ये दिसत नाही. मग भारत हा संघराज्याचा देश कसा काय? तर अशी शंका अनेक राजकीय विचारवंतांनी व्यक्त केलेली सुद्धा आहे. आणि ज्यावेळेला आपल्या देशाची राज्यघटना बनवण्याचं काम चालू होतं, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की आपण संघराज्याचा देश आहोत का? भारत हे संघराज्याचा देश आहे का? कारण तसं जर बघितलं तर आपल्या देशामध्ये संघराज्याचं एकही वैशिष्ट्य सापडत नाही. तर मग भारत हा संघराज्याचा देश कसा काय ठरू शकतो? त्यावर आंबेडकरांनी उत्तर दिलं होतं की भारतामध्ये संघराज्य व्यवस्थाच आहे, परंतु जगातील इतर संघराज्य व्यवस्था ज्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळी संघराज्य व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. त्याला काही वेगळी कारणं आहेत. म्हणून आपली संघराज्य व्यवस्था ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची संघराज्य व्यवस्था आहे. तिची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत, ते आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेली आहेत, असं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आपण आदर्श संघराज्य पद्धती का स्वीकारली नाही, किंवा जगापेक्षा वेगळ्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार आपण कशासाठी केला? तर त्याचं उत्तरसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्यांच्या मते भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक भाषा बोलल्या जातात. इथं वेगवेगळ्या समूहाची वेगवेगळी संस्कृती आहे, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण आदर्श संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये जर स्वीकारली असती तर भारतीय संघराज्य टिकलं नसतं. भारतीय संघराज्य व्यवस्था केव्हाच कोलमडून पडली असती. कारण आदर्श संघराज्य पद्धतीमध्ये फुटून निघण्याचा सुद्धा अधिकार असतो. या तत्त्वाचा किंवा या वैशिष्ट्याचा वापर करून अनेक राज्य वेगळी झाली असती आणि आपल्या देशाचे तुकडे झाले असते, किंवा ऐक्य आणि एकात्मतेला गंभीर धोका निर्माण झाला असता. म्हणून भारताचं ऐक्य आणि एकात्मता कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहावी म्हणून आपण जगातील इतर संघराज्य व्यवस्थेपेक्षा वेगळ्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि तिची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यावर आपण आता थोडक्यात नजर टाकू. आता बघा, आता आपण मूळ मुद्द्यावर येत आहे. आपल्याला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये विचारली जातात तुम्हाला परीक्षेमध्ये, किंवा भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ती पुढं आहेत पहा. एकच नागरिकत्व. आपल्या संघराज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला एकच नागरिकत्व मिळतो. संपूर्ण देशाचं एकच नागरिकत्व. आपल्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धती नाही. उदाहरणार्थ भारताचं एक नागरिकत्व आणि आंध्र प्रदेशचं एक नागरिकत्व, अशी दोन नागरिकत्व आपल्याला मिळत नाहीत. आपल्याला संपूर्ण भारताचं एकच नागरिकत्व मिळतं. याला एकच नागरिकत्वाची पद्धती असं म्हणतात. ती आपण स्वीकारलेली आहे, जाणीवपूर्वक स्वीकारलेली आहे की अगोदर देशाचं ऐक्य आणि एकात्मता ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की एकच राज्यघटना. आपल्या संपूर्ण देशामध्ये एकच राज्यघटना आहे. केंद्र सरकारची राज्यघटना वेगळी आणि घटक राज्यांच्या राज्यघटना वेगळ्या, अशा पद्धतीची व्यवस्था आपण स्वीकारलेली नाही. एकाच राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारचे अधिकार आणि घटक राज्यांचे अधिकार आपण नमूद केलेले आहेत. आणि त्यामध्येच अधिकारांचं विभाजन आहे. दोघांची प्रशासन व्यवस्था, दोघांची न्यायव्यवस्था, हे सगळं एकाच राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे. फक्त जम्मू काश्मीरची एक राज्यघटना वेगळी आहे. अपवाद आहे ते त्याला एक वेगळं कारण आहे, ते आपण नंतर बघणार आहे. भारतीय संघराज्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे की मजबूत केंद्र सरकार.
आपण आपली संघराज्य व्यवस्था निर्माण करत असताना मजबूत केंद्र सरकार ही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि केंद्राकडे जाणीवपूर्वक जास्त अधिकार दिलेले आहेत. त्याला कारण काय, तर भारताचं ऐक्य आणि एकात्मता टिकावी हेच आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. त्याच्यावर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या असं लक्षात येईल की राज्यांपेक्षा केंद्राला जास्त अधिकार आहेत. बघा, केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, आता 99 आहेत. राज्य सूचीमध्ये पूर्वी 66 विषय होते, सध्या 61 आहेत. सामायिक सूचीमध्ये पूर्वी 47 विषय होते, आता 47 विषय आहेत. तर या विषय सूचीवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला सहज लक्षात येतं की केंद्र सरकारकडे खूपच अधिकारांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि राज्यांना कमी अधिकार आहेत. आपल्या देशातले सगळ्यात महत्त्वाचे विषय जे आहेत ते केंद्र सरकारकडंच आहेत आणि सामायिक सूचीमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर सुद्धा दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार असला तरी केंद्र सरकारचा कायदाच महत्त्वाचा ठरतो जर दोघांनी एकाच वेळेला कायदा केला तर. अशा रीतीनं मजबूत केंद्र सरकार हे आपल्या संघराज्य व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण हा सगळा भाग खूप डिटेलमध्ये नंतर बघणार आहे. केंद्रोस्सारी संघराज्य व्यवस्था. तर संघराज्य व्यवस्थेच्या 2 पद्धती असतात. एक केंद्रोस्सारी संघराज्य व्यवस्था आणि केंद्राकर्षी संघराज्य व्यवस्था. केंद्राकर्षी संघराज्य व्यवस्थेमध्ये अगोदरच घटक राज्य तिथं असतात आणि ती एका केंद्र सरकारकडं आकर्षित होतात आणि त्यातून जे संघराज्य बनतं त्याला केंद्राकर्षी संघराज्य पद्धती असं म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेचं जेव्हा संघराज्य तयार झालं तेव्हा अगोदरच तिथं राज्य होती आणि ती सगळी राज्य काही उद्दिष्ट एकत्रित ठेवून एका केंद्र सरकारची त्यांनी निर्मिती केली. याला केंद्राकर्षी संघराज्य व्यवस्था म्हणतात. म्हणजे इथं राज्य जे आहेत ते अगोदरच असतात आणि ती एका केंद्राकडं आकर्षित होतात आणि त्यातून केंद्र सरकारची निर्मिती होते. त्यांच्यामध्ये मग व्यवहार होतो. केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते याबद्दल त्यांच्यात करार होतो आणि त्यातून संघराज्य व्यवस्था निर्माण होते. दुसरी पद्धती काय आहे, केंद्रोस्सारी संघराज्य पद्धती. याच्यामध्ये अगोदर केंद्र सरकार असतं आणि नंतर घटक राज्यांची निर्मिती होते. याला केंद्रोस्सारी संघराज्य व्यवस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ भारतामध्ये अगोदर केंद्र सरकार होतं. ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला केंद्र सरकार अस्तित्वात होतं आणि त्यानंतर घटक राज्य कधी निर्माण झाली, 1955 साली आपल्या देशामध्ये घटक राज्य व्यवस्था निर्माण झाली. अशा रीतीनं याला काय म्हणायचं, केंद्रोस्सारी संघराज्य व्यवस्था. तर आपण जे पुढचं भारतीय संघराज्य व्यवस्थेचं वैशिष्ट्य बघणार आहे त्याच्यामध्ये संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही. आपल्या संघराज्य व्यवस्थेमध्ये एकदा सामील झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नसतो. काहीही झालं तरी त्याला भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्येच राहावं लागतं. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आणीबाणीची व्यवस्था. जर आपल्या देशामध्ये काही संकट निर्माण झालं तर त्यावेळेला अधिकारांचं एकत्रीकरण करून त्या समस्येचा मुकाबला करता यावा म्हणून आणीबाणीची व्यवस्थासुद्धा आहे. तुम्ही 12वीमध्ये बघितलेलं असेल की आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. 352व्या कलमानुसार पुकारली जाणारी आणीबाणी, 360व्या कलमानुसार पुकारली जाणारी आणीबाणी आणि 356व्या कलमानुसार पुकारली जाणारी आणीबाणी. 352व्या कलमानुसार आणीबाणी केव्हा जाहीर करतात, तर ज्या वेळेला आपल्या देशासमोर एखादं गंभीर संकट निर्माण होतं, उदाहरणार्थ युद्ध, अंतर्गत अशांतता, यामुळे देशासमोर गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाला तर 352व्या कलमानुसार राष्ट्रपती संपूर्ण देशामध्ये आणीबाणी पुकारतात आणि संपूर्ण अधिकार जे आहेत ते पंतप्रधान आणि संसद यांच्याकडे त्याचं एकत्रीकरण होतं. 360व्या कलमानुसार आणीबाणी ही एखाद्या राज्यामध्ये पुकारली जाते. अशाच पद्धतीचं संकट जर एखाद्या
घटक राज्यामध्ये निर्माण झालं तर तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. 360व्या कलमानुसार जी आणीबाणी पुकारली जाते त्याला आर्थिक आणीबाणी असं म्हणतात. आपल्या देशासमोर गंभीर स्वरूपाचा आर्थिक प्रश्न निर्माण झाला. उदाहरणार्थ फार मोठं कर्ज निर्माण झालं. देशासमोर परकीय गंगाजळी खूप कमी असेल आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत हलाखीची नाजूक असेल तर आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारली जाते आणि यावेळेला मग नागरिकांच्यावर कर वगैरे वाढवले जातात, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले जातात वगैरे वगैरे. थोडक्यात आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अशा 3 आणीबाणी आपल्याला बघायच्या आहेत. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आत्तापर्यंत आपण आपल्या सिलेबसची ओळखच करून घेत आहे आणि सोमवारपासून आपण आपल्याला जो सिलेबस आहे त्यातला एक भाग आपण लेक्चर स्वरूपामध्ये बघणार आहे आणि त्याच्या नोट्ससुद्धा मी त्याच दिवशी तुम्हाला गुगल क्लासरूमवरती देईन. म्हणजे कशी व्यवस्था असेल, तिथून पुढं एक लेक्चर झालं की ते लेक्चरही तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला त्याच दिवशी मिळतील. अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती सोमवारपासून पुढे असेल. कदाचित सोमवारीसुद्धा आपण आणखी एखादं लेक्चर घेऊ शकतो, कारण अगोदर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट जर अर्धवट असतील तर ते फार घातक ठरेल. नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा किंवा नेट सेटच्या परीक्षा जर द्यायच्या असतील तर तिथं खूप सखोल पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि आपल्या राज्यघटनेवर खूप जोर दिलेला तिथं असतो. काही प्रश्न त्याचे असतात, फार मोठा सिलेबसही त्याचा असतो आणि तो आपल्याला केव्हा सोडवता येईल की राज्यघटनेच्या संपूर्ण संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असतील तर. म्हणून आपण थोडंसं सविस्तरपणे बघतो.